याचे प्रभामंडळ फाके तो श्री दत्त प्रभू ललाटू नमस्करित शे श्री दत्तात्रेय महाराज की जय। दत्तात्रेय प्रभु अवतार दिन, गीतापाठ नामस्मरण सप्ताह, आजचा चौथा दिवस। दुपारचं ग्रंथ वाचन, दत्तात्रेय प्रभु बाबांचं चरित्र आपण सर्व श्रवण करत आहात। आणि श्रवण करत असताना काल आपण दत्तात्रेय प्रभु बाबांच्या लीळा श्रवण करत होतो। पांचाळराव राजापर्यंत आलो होतो। दैत्य आणि दानव यांचं आणि पांचाळराव राजांचं युद्ध आपण ऐकलेलं आहे। हे युद्ध चालू असताना पांचाळराव राजाला अनेक संकटाशी सामना द्यावा लागला। बरंच सैन्य त्याचं त्यामध्ये गेलं आणि हिरण्य गर्भ मंत्राचं स्मरण केल्यानंतर ब्रह्मा प्रगट झाला असं आपण ऐकलं। आणि राक्षसाच्या जे सैन्य होतं त्या सैन्यातून जर अंगातून रक्त निघालं तर अपार राक्षस निर्माण होत होते। इथपर्यंत आपण आलो होतो। या उपर ते सैन्य असताना त्या सत्यादेवीला दोन पुत्र होते, रोकळा आणि कळा असे दोन पुत्र होते। आणि त्या सत्यादेवीने सांगितलं की माझे पुत्र त्या राक्षसांचं वध करतील। असं बोलल्यानंतर सत्यादेवी अदृश्य झाली आणि त्या ठिकाणी जे गाव पडलं त्या गावाचं नाव सत्यापूर, त्याला आज बळेग्राम म्हणतात। मांडव ऋषीच्या योगाने बळेग्राम नाव पडलं। रोकळा आणि कळा या सत्यादेवीच्या दोन मुलांना प्रार्थना केली आणि ते राक्षसांना वधवण्यासाठी औट कोटी म्हणजे 3.5 कोटी भूतावळी घेऊन आले। रोकळा आणि कळा हे दोन गावं त्यांच्या नावाने तिथं निष्पन्न झाले, निर्माण झाले, म्हणून त्या बळेग्रामच्या नदीच्या पलीकडं कळा रोकळा अशा प्रकारचं स्थान आहे। आणि कळा रोकळा हे दोन गाव त्या ठिकाणी झाले। राजा सैन्यासमेत राक्षसाला वधायसाठी राक्षसभूनला आलेला आहे। सैन्याचं थोर असं झुंज निर्माण झालेली आहे, प्रारंभ झालेली आहे। राक्षसाने अग्निशस्त्र मोकललेलं आहे। रायाचं सैन्य बिलकुल जळायला लागलेलं आहे। मग राजाने काय केलं, काय करावं म्हणून पाताळ देवता सोमनाथ या सोमनाथ देवतेचं चिंतन केलं आणि त्या देवतेने ते निवारलं। त्या ठिकाणी देऊळ झालं, ते सोमनाथाचं देऊळ झालं। साष्टी पिंपळगावला हे सोमनाथाचं देऊळ आहे। सत्यादेवी प्रगट झाली, राजाला बोलली, अरे राजा, या राक्षसांना तुला जर वधवायचं असेल तर रुद्राला तू प्रार्थावं।
मग रुद्र देवतेला प्रार्थना केली, ते प्रगट झाली. राजाने विनवलं, राक्षसांनी जेणे उपाय वधती, राक्षस ज्या उपायाने वध होईल राक्षसांचा असं निरोपावं. मग रुद्र म्हणतात, तुझे राक्षस वधाते पावतील, तुझ्या विरुद्ध जे राक्षस आहे त्यांचा वध होईल असं वरदान देऊन रुद्र म्हणतो. अदृश्य झाला. रायाने भैरव बाण रात्री मोकलला. भैरव नावाचा बाण होता, तो रात्री घेतला. त्याने राक्षस मरणाते पावले. त्या भैरव बाणाच्या माध्यमातून ते राक्षस एक एक करून राक्षस मरणाला झाले, मरण झालं त्यांचं. आणि रुधिर, त्यांचं रुधिर जमीनवर पडू नये. रुधिर म्हणजे रक्त. त्या राक्षसांचं रक्त जमीनवर जर पडलं तर असंख्यात राक्षस निर्माण होत होते. म्हणून ते बाण लागल्यानंतर, भैरवाचा बाण त्या राक्षसांना लागल्यानंतर ते रक्त भूमीवर पडू नये म्हणून सत्यादेवीनं ते रक्त वरच्या वर प्राशन करून घेतलं, जमीनवर पडूच दिलं नाही. आणि अशा माध्यमातून रोकळा आणि कळा या दोघांनी त्या सैन्याचं काय केलं, नाश केला. ब्राह्मणाने जय जयकार केला, राजाचा विजय झाला. म्हणजे जे राक्षस होते ते आज संपले, विजयाला झाले. आकाशामध्ये दुदुंभी वाजायला लागल्या, देव लोक पुष्पवर्षाव करायला लागले. अशा माध्यमातून त्या पांचाळ राजाचा त्या राक्षसांवर विजय मिळवला गेला. दुसऱ्या दिवशी राजाने सकळ ऋषीला म्हटलं, कुंभ आणि निकुंभ पुलस्त ऋषीचे पुत्र होते, यांचा वध केला. आणि हे कुंभ आणि निकुंभ हे राक्षसांच्या बाजूनं असल्यामुळं जात याची ब्राह्मण होती, परंतु राक्षसांच्या बाजूनं असल्यामुळं त्या ब्राह्मणांच्या हत्येचा या राजाला पाप लागला. ब्रह्महत्याच घडली आणि त्याचं पुरश्चरण म्हणजे घडलेल्या दोषाचा प्रायश्चित, त्याचा उपाय कसा करायचा म्हणून ते सांगा. म्हणून त्या ऋषी ब्राह्मण आत्मोन्नताचे चिंतन केले, आत्मोत्तम ऋषीचं चिंतन केलं. त्या ऋषीने गगनमार्गे राजसभेमध्ये उतरले. ते पाहून सर्व ब्राह्मण उभे राहिले, नमस्कार केला, त्यांची पूजा केली 16 प्रकाराने. आणि त्या आत्मोत्तम ऋषीला विनवल्या गेलं की ब्रह्महत्या यांना घडलेली आहे आणि ही ब्रह्महत्या जेणेकरून नाश होईल. कुंभ आणि निकुंभ या दोन ब्राह्मणांची हत्या घडलेली आहे आणि त्यांच्या आपल्याला ब्रह्महत्येचं पापचक लागू नये म्हणून त्याचा विधी निरोप व्हावा. आत्मोत्तम ऋषीने दत्तात्रेय प्रभूची स्तुती केली, आराधना केली, प्रार्थना केली. दत्तात्रेय प्रभू अकस्मात त्या सभेमध्ये आले. दत्तात्रेय महाराज त्या सभेमध्ये अकस्मात आले. आत्मोत्तमाने आणि त्या रायाने सर्व मिळून आमच्या दत्तात्रेय महाराजांची षोडोपचारे पूजा केली. आत्मोत्तमाने दत्तात्रेय महाराजांना विनंती केली, तुमचेनी वर ब्राह्मण रक्षण करतात, राये हे ब्रह्म राक्षस दिले. या राजाने या ब्राह्मणाची हत्या केलेली आहे, त्यागनं करून ब्रह्महत्या झालेली आहे, याचं क्षालन करण्यासाठी काहीतरी उपाय सांगावा. स्वामी म्हणतात, राया पुत्रासमेत संसारापासून उद्धरावे. पुत्रासगट या राजाला संसारापासून उद्धरायचं. त्या रायाचे अशा प्रकारचा निरोप व्हावा असं आत्मोत्तमाने दत्तात्रेय महाराजांच्या समोर विनंती स्वीकार केली. आणि दत्तात्रेय प्रभू त्या राजाला म्हणतात, आगा राया भूतळ तीक्ष्ण स्वीकारोनी दत्तात्रेय प्रभू बाणे करून
पाताळीचे उदक प्रगट करावे. हे राजा भूतळ म्हणजे भूतलावर, तीक्ष्ण बाण म्हणजे अतिशय तीक्ष्ण असलेल्या बाणाने काय करायचं, या भूमीवर मारायचं. खळटर बाण त्याच्यामध्ये भेदायचा आणि भेदून काय करण, पाताळीचे उदक, जमिनीमध्ये जे पाताळ आहे त्या पाताळामधलं उदक जे आहे, पाणी जे आहे ते वर येईल आणि वर आल्यानंतर त्या पाण्याने दत्तात्रय प्रभू बाबाचं श्रीचरण शाळन करायचं. श्री दत्तात्रय प्रभू बाबाचं चरण शाळन करायचं आणि आत्मोत्तमाने त्या ठिकाणी स्नान केलं. मग दत्तात्रय प्रभू रायाला विनवलं. मग दत्तात्रय प्रभू बाबा त्या ठिकाणी गेले आणि तिथं त्यांच्या चरणस्पर्श झाला म्हणून त्या तीर्थाला आत्मतीर्थम नाव पडलं. त्या तीर्थाला काय झालं, आत्मतीर्थ हे नाव झालं. आपल्या पुत्रासहित त्यांनी स्नान केलं. ब्रह्महत्येचं पातक जे होतं त्या ठिकाणी नष्ट झालं. म्हणून राजाने पुत्रासहित सर्वासहित तिथं स्नान केल्यानंतर पातक त्याचं नष्ट झालं. नष्ट झाल्यानंतर अवघ्या लोकांना ते आश्चर्य झालं. आत्मतीर्थ लोकी विख्यात झालं आणि तेच आत्मतीर्थ या जगामध्ये काय झालं, विख्यात झालं. आणि विख्यात झाल्यानंतर त्या ठिकाणी ओटा बनवल्या गेला, बर्व मंदिर बांधल्या गेलं आणि आत्मोपाशी मार्ग त्या ठिकाणी केला. त्रेती आत्मळे असे नाव झाले. त्रेती त्याचं आत्मळे असं नाव पडलं. मग राजाने दत्तात्रय प्रभू बाबांना विनंती केली, जी माझा पुत्र मोठा वडील पुत्र, त्याचं नाव आहे विज्ञानेश्वर. त्या आत्मोत्तमाच्या पुत्राचं नाव होतं विज्ञानेश्वर. या विज्ञानेश्वराला अध्यात्मज्ञानाचं मुमुक्ष करावं, अध्यात्मज्ञान त्याला द्यावं. सर्वज्ञांची सेवा करणा तोपर्यंत इथं अवस्थान तुम्ही करायचं. दत्तात्रय प्रभू बाबांनी त्या ठिकाणी विनंती स्वीकार केली आणि त्या ठिकाणी पांचाळेश्वराचं देऊळ केलं. त्या ठिकाणी जे गाव पडलं ते पांचाळेश्वर झालं. रायाचा दुसरा पुत्र, एक विज्ञानेश्वराचा दुसरा पुत्र होता आपदेव. दुसऱ्या पुत्राचं नाव होतं आपदेव. तिथं आपतेश्वराचं देऊळ तयार झालं आणि ते गाव त्या विज्ञानेश्वराच्या जवळ गाव पडलं. त्या गावाचं नाव आपेगाव पडलं, विज्ञानेश्वराचं आपेगाव. म्हणून त्या दुसऱ्या मुलाच्या माध्यमातून गावाचं नाव झालं. पहिल्या मुलाच्या माध्यमातून त्या विज्ञानेश्वराच्या लिंगाचं नाव झालं. मग राजा त्या तिन्ही पुत्रासहित सैन्याशी पांचाळ देशाला गेला. आपले जे दोन पुत्र आणि राजा आपल्या ज्या गावाला पांचाळ देशाला गेला. दत्तात्रय प्रभू बाबा त्या ठिकाणी पांचाळेश्वरला राहिले. इकडं राजा पंचाळ नगरीमध्ये किती एक काळ होता, किती दिवस होता. मग आयुष्याच्या अंती तिघा पत्रासहित तो ब्रह्मलोकाला गेला. दत्तात्रय प्रभू बाबांनी त्याला उपदेश केला. श्री दत्तात्रय प्रभू त्याला पावन झाले. अशा प्रकारची ही लीळा या ठिकाणी संपली. परंतु पुढं अनेक अर्धवट लीळा आहे. म्हणून ते म्हणतात की आत्मरे कथने प्रसंगे विज्ञानेश्वर प्रतिष्ठा निरूपण. स्वामी म्हणतात, बाई राजा पंचाळ देशी गेला, राजा पंचाळ देशाला गेला, पण श्री दत्तात्रय प्रभू आत्माला आत्मपाशी शतवर्ष अवस्थान 100 वर्ष राहिले. तोपर्यंत विज्ञानेश्वराने दत्तात्रय प्रभू बाबाची सेवा केली. म्हणजे दत्तात्रय प्रभू बाबा त्या विज्ञानेश्वराच्या जिथं पुत्र होता, विज्ञानेश्वर जो होता त्याच्याजवळ 100 वर्ष राहिले आणि 100 वर्ष त्या विज्ञानेश्वराच्या जो विज्ञानेश्वर त्याचा पुत्र होता त्यांनी दत्तात्रय प्रभू बाबाची चांगली सेवा केली. जशी आमच्या स्वामींनी उदाहरण दिलं, कशी सेवा केली, जशी भांडारेकारे केली. जशी भांडारेकाराने स्वामींची सेवा केली तशी त्या विज्ञानेश्वराने आमच्या दत्तात्रय महाराजाची 100 वर्ष सेवा केली. जसे 16 वर्ष भांडारेकारांनी सेवा केली
पाठ दिसू दिली नाही. त्याच माध्यमातून या विज्ञानेश्वरांनी दत्तात्रय प्रभू बाबाची 100 वर्ष सेवा केली. दत्तात्रय प्रभू बाबा त्या ठिकाणी राहिले. त्या ठिकाणी राहिल्यानंतर विज्ञानेश्वराच्या ठिकाणी 3 गुंफा होत्या, घरं होते. त्या पश्चिमेस स्वयंपाकाची गुंफा होती. दत्तात्रय प्रभू बाबा त्या भोजन गुंफेमध्ये जायचे, विज्ञानेश्वराच्या गुंफेमध्ये जायचे. तिथं ब्राह्मण, बडवे, विद्यार्थी चाटे म्हणजे जेवण करायचे. त्या गुंफेस्थानी दत्तात्रय प्रभू क्रीडा करायचे. जसे 3300 वर्षापर्यंत 100 वर्षापर्यंत त्रेतायुगामध्ये विज्ञानेश्वरी दत्तात्रय प्रभू बाबांनी आरोगणा केली. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, 3 दिवस नाही, 100 वर्ष दत्तात्रय प्रभू बाबांनी त्या ठिकाणी आरोगणा केली. मग विज्ञानेश्वराच्या देहांत आरंभला. देहांत म्हणजे शेवटचा काळ आरंभला. जाता नाही, ते विधी आहे, तो विधी चुकणारच नाही. कुठं? हां, मग काय, तिथून भिक्षा घेऊन यायचे, परत इथे यायचे. काय परमेश्वर एकाच वेळेस 100 लोकांचं खातात? नाही 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 नाही, विज्ञानेश्वराची मूर्ती नाही, प्रत्यक्ष दत्तात्रय. मग दत्तात्रय परमेश्वर अवतारात आऊस आपल्या आबाईसाच्या पुऱ्या खाल्ल्या. त्याच्या आधी एक स्वामींनी उपार, त्याचं काय अडचण नाही. परमेश्वराला खायचं असलं तर 100 लोकांचं खातील, नाही खायचं असलं तर हां हो. काय कसं काय नाही? नाही 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 नाही, प्रत्यक्ष मूर्ती होती, काही अडचण नाही. ते कधी जात होते आणि कधी येत होते काय सांगता येत नाही. ते दत्तात्रय प्रभूचं अवतारच काय विलक्षण अवतार आहे तो. त्या अवताराचं काही कोणाला काही सांगता येत नाही. आणि दत्तात्रय प्रभू बाबाच्या त्या विज्ञानेश्वराचा देहांत आरंभला तेव्हा दत्तात्रय प्रभू बाबांनी विज्ञानेश्वराला अशा प्रकारचा उपदेश केला, ब्रह्म उपदेश केला. विज्ञानेश्वराने दत्तात्रय प्रभूला विनवलं, जो पृथ्वी वरते, जोपर्यंत पृथ्वी आहे, हे उदक वरते, हे तेज वरते, हे वायू म्हणजे हवा वरते, हे आकाश ज्या ठिकाणी वरते, जोपर्यंत चंद्र सूर्य आकाश सर्व जोपर्यंत आहे तोपर्यंत हे माझे स्थान सर्वज्ञ येथे येऊन घटिकापर्यंत पवित्र करावे. तेव्हापासून दत्तात्रय प्रभू बाबा दररोज त्या ठिकाणी येतात. घटिकापर्यंत प्रवास करावे. माझा भक्त विज्ञानेश्वर होता. मग अशा प्रकारचं आठवण ठेवा आणि पवित्र करा, अशी माझी आठवण करावी, असं कोणी मग सांगितलं? विज्ञानेश्वरांनी दत्तात्रय महाराजाला सांगितलं. दत्तात्रय प्रभू बाबांनी विनंती स्वीकार केली. तेव्हापासून ते दत्तात्रय महाराज तिथं कंटिन्यू येतात. दत्तात्रय प्रभू बाबांनी त्याचा विनंती मानली. महावाक्य श्रवण आठविता. शेवटी त्या विज्ञानेश्वराने महावाक्यपात, आज त्या ठिकाणी लिंग आहे, त्या ठिकाणी अन्य लोक भक्ती करतात, पण तो विज्ञानेश्वर दत्तात्रय महाराजाचा पट्ट शिष्य होता, त्याला महावाक्य सांगितलं. स्वामी चक्र आपल्या दत्तात्रय प्रभूंनी त्याला महावाक्य श्रवण केलं. आठविता विज्ञानेश्वराने देहाचा त्याग केला. महावाक्य आठवून दत्तात्रय महाराजांच्या सन्निधानी त्या विज्ञानेश्वरांनी काय केला? देहाचा त्याग केला. आणि त्या विज्ञानेश्वराचे पुरोहित आत्मश्वरा उत्तर भागी विज्ञानेश्वराचा संस्कार केला. तिथं संस्कार केला आणि त्याच्यावर जे पिंड बांधले गेले, त्याच्यावर काय केलं? लिंग प्रतिष्ठित केलं. म्हणून म्हणतात आपेगावचं विज्ञानेश्वराचं लिंग. आता लोकांनी केलं, नंतर लोक काय करतील हे काही सांगता येत नाही. लोकांनी त्या ठिकाणी लिंग स्थापन केलं आणि त्याला विज्ञानेश्वराचं लिंग म्हणतात. त्याला नाव विज्ञानेश्वर ठेवलं. त्याचं नाव काय ठेवलं? विज्ञानेश्वर. दत्तात्रय प्रभू बाबा त्याच्या विनंतीला मान दिला. मान दिल्यानंतर त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभू
गेले आणि त्या लिंगाजवळ बसून तो गेल्यानंतर दत्तात्रेय महाराज त्या विज्ञानेश्वराच्या लिंगाजवळ गेले आणि आपले मेठे असे खुपसले. त्याच वेळेची घटना. म्हणजे त्यांनी देहत्याग केल्यानंतर तिथं लिंग पे केलं. ते आता लोकाला दत्तात्रेय महाराजाला वाटलं की लोक आता याची भक्ती करतील म्हणून दत्तात्रेय महाराजांनी त्या ठिकाणी गेले आणि श्रीकराच्या मुठा त्या ठिकाणी काय केल्या, खुपसल्या. त्या लिंगाच्या जवळ त्या खुपसल्या, मुष्टी रोवल्या आणि तिथं पाताळीचं पाणी काढलं. तिथून काय काढलं, पाणी काढलं आणि 2 चूळ उदक त्या लिंगावर घातलं. आणि हे आत्मतीर्थ येथेचे, त्याला आत्मतीर्थ म्हणतात. या लिंगा उत्तर भागी 2 छिद्रे असते, अद्यापही 2 छिद्रे आहे त्या लिंगाच्या जवळ. आजही गेल्यानंतर दत्तात्रेय प्रभू बाबांनी ज्या मेटा मारलेल्या आहे ते 2 छिद्रे आजही आपल्याला, पण मी तर सांगितलं तिथं काय बसवल्या, वाट्या बसवून दिलेल्या आहे, अद्यापही असती. त्या काळापासून विज्ञानेश्वरही आत्मतीर्थ असं झालं, त्याचंही नाव आत्मतीर्थ झालं. मग दत्तात्रेय प्रभू बाबा विज्ञानेश्वराचं लिंग स्वतः काय केलं, संस्थापन केलं. सकळ देवानी त्याची पूजा केली आणि दत्तात्रेय प्रभू महाराज तिथून निघून गेले. मग प्रत्येही दत्तात्रेय प्रभू आजही त्या ठिकाणी क्रीडा करायला बिजे करतात, दररोज त्या ठिकाणी येतात. असे 4 लक्ष त्रेत कमले, 4 लक्ष त्रेत क्रमून गेलं म्हणजे संपलं. मग त्या ठिकाणी गौतमाने गौतमी आणली, म्हणजे नदी नव्हती पहिले तिथं. पहिले ज्या ठिकाणी आता आत्मतीर्थ आहे तिथं नदी नव्हती. हे नंतर त्या गौतमाने काय केलं, गौतम ऋषींनी ती गोदावरी गंगा त्या ठिकाणून आणली. म्हणजे सांगतात ते की गंगा कशी आली, म्हणजे गंगा असायच्या आधीची ही कथा आहे की त्या ठिकाणी मग काय केलं की गौतम ऋषींनी गौतमी आणली आणि ते आत्माळे मोडले. ते अवघे वाळवंट झाले. वाळवंट झाले म्हणजे त्या नदीमध्ये सर्व वाळू. पूर्वीच्या काळात तुम्ही केलं असेल का नसन, पूर्वीच्या काळात पांचाळेश्वरला या टोकापासून त्या टोकापर्यंत फक्त वाळू राहायची, दुसरं काहीच नाही, फक्त वाळू. आणि आज काय आहे, सर्व झाडं. आज वाटतच नाही की तिथं नदी आहे, सर्व काय आहे, मोठमोठे झाडं आहे. पण त्या काळात काय होतं, वाळवंटाप्रमाणे बारीक अशी रेती त्या नदीमध्ये राहायची. त्या वाळवंटाच्या मध्यभागी, त्या वाळवंटाच्या म्हणजे त्या नदीच्या मध्यभागी आत्मवापी म्हणजेच ते जे पांचाळेश्वरला दत्तात्रेय प्रभू बाबा भोजन तेला येतात, पांचाळेश्वरी जे मध्यभाग आहे त्या ठिकाणी परमेश्वर मध्यान्हकाळी दत्तात्रेय प्रभू आजही क्रीडा करतात. आजही त्या ठिकाणी दत्तात्रेय महाराज त्या मध्यभागी त्या पात्राच्या क्रीडा करतात. विशाळ रूप धरून वाळवंटाशी संबंध दिला. विशाल रूप धरलं आणि त्या वाळवंटात ज्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभू भोजन करतात तिथं संबंध दिला. असं विज्ञानेश्वराचं वचन सत्य करावया, दत्तात्रेय प्रभू अद्यापही त्या वाळवंटी क्रीडा करता बाई. ही कथा आमच्या स्वामी चक्रधरांनी 22 सांगितलेली आहे. यावर दायंबा विचारतात, ही कथा संपली या ठिकाणी. यावेळेस दायंबा विचारतात, जी दत्तात्रेय प्रभू वाळवंटाशी प्रत्ययी संबंध देतात, दररोज संबंध देतात आणि अवतार वस्तूशी नाही तर वाळवंटाशी संबंध देतात. म्हणजे अवतार वस्तूशी नाही म्हणजे अवतार तर काही दिसत नाही. कोणाला दिसले का पांचाळेश्वरला आले जेवण करताय असं कोणी पाहिलं? म्हणजे वस्तूशी नाही म्हणजे ईश्वर स्वरूप तर काही दिसत नाही आणि ईश्वर स्वरूप दिसल्याशिवाय संबंध काही होत नाही. तर त्या वस्तूशी कैशी चुकत असे ते सांगावे. स्वामी म्हणतात भोजया संबंधी असंबंध, असंबंधी संबंध. दत्तात्रेय प्रभू बाबा त्या ठिकाणी येतात, आजही येतात, अदृश्य रूपाने येतात.
नाही तर काय झालं असतं, आजही दत्तात्रय प्रभू बाबा त्या प्रत्येक ठिकाणी त्या जागेवर बसले असते ना, तिथला प्रत्येक गलप प्रसादवत झाला असता. म्हणजे मानवा पंथात किती प्रसाद झाले असते. येताना मग तिथं बसताना मग त्या वस्त्राला संबंध होतो का नाही? मग ऐका नाही वस्त्रप्रसाद ते नाही, दत्तात्रय प्रभूचा संबंध नाही होत आहे त्याला. तर संबंधी असंबंधी अदृश्य रूपाने येतात आणि अदृश्य रूपाने जो येतात तो संबंध धरला जात नाही. एकदा जो पहिल्यांदा आला तो संबंध. आज जरी येतात पण कोणाला दिसत नाही, अदृश्य रूपाने येतात. संबंधी असंबंध, असंबंधी संबंध, दर्शनी अदर्शन, अदर्शनी दर्शन. हे आमच्या स्वामी चक्रधरांनी त्या दायंबाला सांगितलं की तो परमेश्वर वियोगा नेतात, पण ते कसं नेतात? संबंधी असंबंध. आंबा जवळ दूर होता, परंतु दूर असलेला आंबा आमच्या स्वामींनी काय केला? म्हणून त्या आंब्याला संबंध झाला का? नाही. आंब्यामधली हवा चालली गेली, रस न होता, परंतु संबंध नाही झाला. त्याप्रमाणे आजही दत्तात्रय प्रभू त्या ठिकाणी येत असतील, परंतु त्या ठिकाणी जो संबंध आहे तो आता होत नाही. अदृश्य रूपाने परमेश्वर येतात, अदृश्य रूपाने परमेश्वर जातात. अशा प्रकारचं आमच्या स्वामी चक्रांनी त्या दायंबाला सांगितलं. असं सर्वज्ञांनी हे लीळेचं आपल्याला यथातथ्य निरूपण केलं. आणि तेव्हा अस्तमान झाला, म्हणजे संध्याकाळ झाली. सर्व भक्तिजन समत स्वामी बढेग्रामला गेले. अशा प्रकारची ही लीळा या ठिकाणी संपली. आणि हा धानाईसा पाठ, हे जे माहिती होती हे धानाईसा पाठामध्ये होते. आणि हे धानाईसा पाठामधली जी माहिती होती तो हा पाठ या ठिकाणी पूर्ण झाला. आता यानंतर याच्यानंतरची पांचाळेश्वरची आता आपल्या माहुरती बी याच्यानंतरची. देवल्य ऋषीला जो गर्व झाला ते याच्यानंतरच्या घटना आहे सर्व. त्याच्यामुळे देवल्य ऋषीला जेव्हा गर्व झाला, ते लिंग आकाशी वाढलं, तेव्हा सर्व देवतेंनी परमेश्वराकडे तक्रार केली. आणि दत्तात्रय महाराज गेले आणि ते हाताखाली दाबलं, त्या उठ हात ठेवलं. आणि मग तेव्हा त्या देवल्य ऋषीने विनंती केली की माझ्या इथं दररोज तुम्ही काय करत जा, निद्रेला येत जा. तेव्हापासून तिथं मान दिला. पुढे चक्रपाणी चरित्र आहे. त्या चरित्रामध्ये दत्तात्रय प्रभूच्या लीळा कशा आहेत हे आपण आता श्रवण करणार आहे. चक्रपाणी रावळो विवाह कथन. ऐशे चक्रपाणी राऊळ त्यांच्या राणीचं नाव कमळवदना. चक्रपाणी अवताराची जी राणी होती, चरित्रात काही आली नाही नाव, तिचं नाव आहे कमळवदना. कमळवदना तिची पूजा केली. जनकाईसा त्या ठिकाणी बसवली आणि परस्परे त्या चक्रपाणी अवताराचं आणि जनकाईसाचं काय झालं? लग्न झालं. त्या ठिकाणी अवधूत वेशामध्ये दत्तात्रय प्रभू बाबा गेले. जिथं लग्न झालं चक्रपाणी अवताराचं त्या ठिकाणी अवधूत वेश, संन्याशाच्या वेशात दत्तात्रय प्रभू त्या ठिकाणी गेले. जनकाईशे पाठ बैसावया घातला. जनकाईसा म्हणजे चक्रपाणीची माता, तिने पाठ बसायला घातला. जनक नायके ओहरा करवी दत्तात्रय प्रभू ते दंडवत करविले. दत्तात्रय प्रभूला दंडवत केला. उभयतांनी दत्तात्रय महाराजाची पूजा केली. कोणी? जनक आणि जनकाईसा या दोघांनी पूजा केली. आणि परस्परे काय वस्त्र वाहिलं. ऐशा परी चक्रपाणी अवताराचा विवाह झाला. म्हणजे चक्रपाणी अवताराचा जेव्हा विवाह झाला त्यावेळेस दत्तात्रय महाराज त्या ठिकाणी गेले, असं या पाठामध्ये उल्लेख आलेला आहे. मग सह्याद्री व्याघ्रवेशे दत्त दर्शन कथन. स्वामी म्हणतात त्यांचं लग्न झाल्यानंतर आपल्याला माहीतच आहे
की माहूरला यात्रा गेली. चक्रपाणी अवतारसुद्धा त्या माहूरच्या यात्रेमध्ये निघाले. दर मुक्काम करता 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 माहूरच्या जवळ गेले. माहूरच्या जवळ गेल्यानंतर एका ठिकाणी सर्व त्या यात्रेकरूंनी आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे केल्यानंतर जेवण केलं आणि त्या माहूरच्या पर्वताला चढायला सर्वांनी सुरुवात केली. डबल लीळ आली आहे, थोडक्यात घेणार. आणि त्या यात्रेमध्ये जाता जाता घाट चढायला सुरुवात केली. घाट चढायला सुरुवात केल्यानंतर यात्रेकरू आहे, यात्रेकरूच्या सोबत आमचे चक्रपाणी अवतार आहे. मेरूवाळाच्या तळ्यामध्ये स्नान झाल्यानंतर सर्वीची सर्व यात्रा त्या सोबत निघालेली आहे. निघाल्यानंतर शेवटच्या टप्प्यात यात्रा गेली. यात्रा गेल्यानंतर सर्व पव्याला चुकवून चक्रपाणी अवतार मागं थांबले. आणि मागं थांबल्यानंतर त्या ठिकाणी एक जाळी होती. आता ती जाळी म्हणजे घनदाट एक जंगल. ती जाळी कशाची होती? पाठामध्ये दिलेलं आहे, करवंदाची जाळी होती. एकाचं मत आहे वसनांची जाळी होती, एकाचं मत आहे सावनीची जाळी होती. अशी कशाची जाळी असो, त्या जाळीच्या ठिकाणी चक्रपाणी अवतार पोचलेले आहे. आणि दत्तात्रय प्रभू बाबा त्या जाळीमध्ये व्याघ्रवेश धरून बसलेले होते. व्याघ्रवेश धरून बसलेले होते. आणि हे जाताच खेपी तो वाघ त्या जाळीतून काय आला, बाहेर आला. यांनी नमस्कार केला. ईश्वर अवताराला दुसऱ्या ईश्वर अवताराचं अस्तित्व असतं, त्याच्यामुळे त्यांनी काय केला, नमस्कार केला. चक्रपाणी अवतार पुढं बसले. आपल्यापेक्षा श्रेष्ठ माणूस असला तर मानवा पंथात आजही पद्धत आहे की मांडी मारून बसत नाही, असं बसतात. असं पाय मोडून बसायची पद्धत आहे. तुम्ही खरंच मोडून टाकली तसं बसतात, मांडी मोडून बसतात, अशी पद्धत आहे. आणि त्याच श्रुतीला अनुसरून आमच्या चक्रपाणी अवताराने काय केलं, नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर धोत्र असं वर केलं आणि मेटे मारून काय केलं, बसले. आणि मग चक्रपाणी अवताराच्या बसल्यानंतर आमच्या व्याघ्र वेशात असलेल्या दत्तात्रय प्रभू बाबांनी त्यांच्या डोक्यावर, तुम्हाला माहितीच आहे, पंजा ठेवला. हात ठेवला म्हणजे पंजा ठेवला. मुखाला मुख मिळवलं. एकमेकामध्ये बातचीत झाली परावाचेतून. आणि परावाचेतून बातचीत झाल्यानंतर चक्रपाणी राऊळांनी त्या ठिकाणी 2 शक्ती स्वीकार केल्या म्हणे, पर आणि अवर. त्याच्यामध्ये पर शक्ती त्यांनी काय केली, लोपून ठेवली. आणि अवर शक्ती काय केली, प्रगट केली. म्हणजे पर आच्छादनीचा अवर दृश्य असे 5 अवतारापैकी हे चक्रपाणी अवतार त्यांनी दत्तात्रय महाराजापासून 2 शक्ती स्वीकार केल्यानंतर एक झाकून ठेवली आणि एक प्रगट केली. म्हणून त्यांना पर आच्छादनीचा अवर दृश्य अशा प्रकारचं नाव झालं. आपल्या भाषेत झालं. लोकांनी पाहिलं, वाघ आला, वाघ आला, वाघ आला. लोक काय झाले, पळाले. आणि पळाल्यानंतर दत्तात्रय प्रभू बाबांनी त्या ठिकाणी संपूर्ण चवळा ठेवून ज्ञानाचा जे दातृत्व आहे ते चक्रपाणी अवताराला दिलं. किती वेळ एक होते. आणि त्याच्यानंतर तो पव्वा सर्व बाजूला गेल्यानंतर त्या पव्यावाल्याला माहीत होतं की फक्त तिथे एक माणूस थांबलेला आहे. आणि याला काय केलं, वाघाने खाल्लं. कोणी सोडणार आहे का? वाघ जवळ आला आणि माणूस आहे तर खाल्लं नाही. मग
लोकांनी काय केलं, काय करावं, सर्व लोक शांत बसले. शांत बसल्यानंतर मग तो वाघ निघून गेल्यानंतर त्यांचा भयाची काय आली, निवृत्ती झाली. आणि मग ते पाहायला लागले, इकडं तिकडं काही दिसेना. म्हणजे नक्की याला काय केलं, वाघाने खाल्लं. आणि अचानक त्या पव्यामध्ये त्यांना चक्रपाणी अवतार परत दिसले. आणि त्या लोकांना खूप आश्चर्य झालं, अरे बापरे, वाघाच्या जबड्यातून वापस आले, वाघाच्या जबड्यातून वापस आले. आश्चर्य झालं. आणि हा पुरुष खरोखर सामर्थ्याचा आहे, वाघापासून वाचून येतो म्हणजे साधी गोष्ट नाही. वाघाच्या जबड्यातून वापस आले म्हणजे पुरुष सामर्थ्याचे आहे. अशा प्रकारचं सर्व पव्वा यात्रा चक्रपाणी अवताराची काय करायला लागले, स्तुती करायला लागले. आणि चक्रपाणी अवतार परत त्या पव्यामध्ये काय आले, यात्रेमध्ये काय आले, सामील झाले. चक्रपाणी राऊळा झोळी देणे, द्वारावती चक्रपाणी अवतार तिथून गेले. आणि जे गेले फलटणहून तर परत फलटणला आले नाही. अशा प्रकारचं द्वारकेला चक्रपाणी अवतार गेले. चक्रपाणी अवतार राऊळे दत्तात्रेय प्रभूची आज्ञा पुसली आणि राऊळाने दत्तात्रेय प्रभूला झोळी दिली. दत्तात्रेय प्रभूंनी त्या चक्रपाणी राऊळाला काय दिली, झोळी दिली, संन्यास दिला. मग चक्रपाणी राऊळे तेव्हापासून अवधूत वेश अंगीकारला. आतापर्यंत अवधूत वेश नव्हता. आणि तेव्हापासून अवधूत वेशाचा काय केला, अंगीकार केला. चक्रपाणी राऊळ अवधूत वेशामध्ये त्या पव्यामध्ये त्या द्वारकेपर्यंत पोहोचले. पुढं शिंगणाचा कोड निवारणे. महादाईसा विचारते, जी माहूरला सर्व तीर्थ म्हणतात, सर्व तीर्थ आहे, तसं बाकी अनेक ठिकाणी आहे का? जसं माहूरला सर्व तीर्थ आहे तसं अनेक ठिकाणी आहेत का? आमचे स्वामी म्हणतात, त्रेती रामचंद्र, त्रेतायुगामध्ये जो राम होता, श्री हत्येचे पातक फेडावया कारणे, श्री हत्याच घडली असेल ते पातक फेडण्याकरता पान पेखणे फलटणला आहे. पान पेखणे सर्व तीर्थी दत्तात्रेय प्रभू चरण प्रक्षालन केला, ते तीर्थ झालं. तसंच सर्व तीर्थ कुठं आहे, फलटणला आहे. फलटणला पान पेखणे तुम्हाला माहीतच आहे, जिथं दत्तात्रेय महाराज, श्रीकृष्ण महाराज आणि चक्रपाणी महाराज तीन अवताराचा संबंध त्या फलटणला त्या स्थानाजवळ आहे. त्याला काय म्हणतात, पान पेखणे. त्या पान पेखण्याच्या ठिकाणी दत्तात्रेय प्रभू बाबांनी त्या तळ्यामध्ये काय केलेलं आहे, चरण स्पर्श केलेला आहे, ते तीर्थ झालेलं आहे, ते बी सर्व तीर्थ. आणि द्वापारामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी त्याच तीर्थामध्ये द्वापार युगामध्ये श्रीकृष्ण चक्रवर्तींनी श्रीकर प्रक्षालन केलं आहे. म्हणजे दत्तात्रेय प्रभू बाबांनी केला त्रेतायुगात, आणि द्वापार युगात आमच्या श्रीकृष्ण चक्रवर्तींनी सुद्धा त्या ठिकाणी श्रीकर काय केलेलं आहे, प्रक्षालन केलेलं, असं पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे. असं बाई. मग कली माझी ढवळागिरी, कलियुगामध्ये ढवळागिरी पर्वत होता, तिथं ढवळानगर होतं. तेथीचा राजा शिंगणदेव, तो यादव वंशाचा होता. त्याने सर्व अंगाशी कोड होतं, पायापासून तर डोक्यापर्यंत त्याला कोड होतं. कोड म्हणजे जे पांढरे पांढरे डाग पडतात त्याला कोड होतं. त्या शिंगणदेव राजाला संपूर्ण अंगावर काय होतं, कोडाची व्यथा होती. प्रधानाने म्हटलं, कारण त्या अंगावर कोड असल्यामुळे त्याची आग होत असते, ऊन अजिबात सहन होत नाही. आणि त्यांनी काय केलं, त्या प्रधानाला सांगितलं की बुवा माझं आता काही खरं नाही, तुम्ही राज्याचा सांभाळ करा. म्हणजे त्या शिंगणदेवाने त्या प्रधानाला राज्य सांभाळायला दिलं. आता आम्ही यात्रेला जातो, आम्ही इथं काही थांबत नाही. मग तो निघाला शिंगणदेव राजा. त्या ढवळागिरी पर्वतामध्ये शंभू महादेव बसला होता, त्याला नमस्कार केला. शिंगणाने अनुष्ठान मांडलं. अनुष्ठान 12 दिवस झाल्यानंतर महादेव त्याच्यामध्ये स्वप्नामध्ये आला
आणि आमच्यापासून पश्चिम दिशेत म्हणजे आमच्या पश्चिम दिशेला गावाच्या माने वन आहे, त्या वनामध्ये ऋषीचा आश्रम आहे, तिथं जा, तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. अशा प्रकारचं त्या महादेवानी त्या शिंगणदेव राजाला सांगितलं. कोट जाईल तुझा कोट काय होईल जाईल. तो आपल्या गावाला गेला. किती एक दिवसानंतर त्या वनामध्ये गेला, तृषाकांत झाला आणि तिथं पाणी आणावं म्हणून पायी पाणी शोधण्यासाठी निघाले. त्या वनामध्ये ऋषीचा आश्रम होता. त्या ठिकाणी ते गेले, उदक पात्र भरून आले, रायाला दिलं. रायाने उदक घेतलं आणि अमृत असलेलं ते उदक त्याच्यामध्ये स्नान केलं. त्याचा रोग काय गेला नष्ट. म्हणजे जे वन होतं, आज जिथं पान पेक नाही तिथं फलटणचं काही भाग नसं म्हणजे वन होतं, म्हणजे एकांतात जागा होती. त्या एकांतात जागामध्ये एक आता ऋषीचा आश्रम होता. त्या ऋषीच्या आश्रमामध्ये पान पेकणं होतं आणि त्या ठिकाणून त्यांनी पाणी आणलं पिण्यासाठी. पाणी वगैरे पिलं आणि त्याच पाण्याने त्यांनी काय केलं, स्नान केलं. म्हणून त्या शिंगणदेव राजाचा जो बिमारी आहे, शिंगणदेव राजाचे जे रोग होते त्या ठिकाणी काय गेले, निघून गेले. अस्क्या जन्माचे पातक फिटले. जेवढं रोग होते सर्व पातक त्याचं निघून गेलं. त्यांनी त्या ठिकाणी पटीशाळा वगैरे बांधली आणि अशा उदकामध्ये थोर करून आकारलं, म्हणजे अशी विहीर तयार केली, बांधलं. आणि त्या मठामध्ये कृष्णाची मूर्ती प्रतिष्ठित केली. त्या आजही तिथं कृष्णाची मूर्ती आहे. त्या शिंगणदेव राजाने त्या ठिकाणी कृष्णाची मूर्ती प्रतिष्ठित केली. आणि श्रावण महिन्यामध्ये कथा कीर्तन उत्सव त्या ठिकाणी राजा शिंगणदेव करू लागला. तेही लागून म्हणजे त्या ठिकाणी दत्तात्रय प्रभूचा संबंध आला, त्या ठिकाणी श्रीकृष्ण चक्रवर्तीचा संबंध आला. आणि या शिंगणदेव राजाने कलियुगामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती त्या ठिकाणी प्रतिष्ठित केली. आणि श्रावण महिन्यामध्ये कथा कीर्तन वगैरे तो शिंगणदेव राजा करू लागला. आणि करू लागल्यानंतर ते लागून त्या ठिकाणी महातीर्थ म्हणून ते प्रसिद्ध झालं. आजही त्या पान पेकणं काय आहे, लोक तिथलं पाणी आणतात, पितात आणि त्यांची श्रद्धा त्याच्यावर असल्यामुळे ते काय होतात, त्यांचे रोग त्या ठिकाणून बरे होतात. तेव्हापासून ते महातीर्थ झालं. आणि बहुता जीवांचे जवळजवळ जे काही दुःखित जीव आहे, फक्त एकनिष्ठ भक्ती असावी. एकनिष्ठ भक्ती जर आपला विश्वास जर असला तरच आपल्याला जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीत सुयश मिळेल. आणि हे दुःखी लोकांनी एकनिष्ठतेने त्या ठिकाणी तप करून स्मरण करून त्या तीर्थाचं अवलंबन केलं आणि अनेक जीवांचे दुःख आजही तिथं हरल्या जातात. अशा प्रकारचं ते एक सर्वतीर्थ. म्हणजे एक माहूरला सर्वतीर्थ आणि दुसरं पैठणला सर्वतीर्थ, अशा प्रकारचे 2 तीर्थ तयार झाले असं चक्रपाणी चरित्रामध्ये उल्लेख आहे. आणि या ठिकाणी ते चक्रपाणी चरित्र बी आपलं काय झालेलं आहे, संपलेलं आहे. बस.